हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन एंड ब्लॉग्स। आज मी तुम्हाला जी आलू भेंडीची रेसिपी करून दाखवणार आहे त्यामध्ये आपण नाही कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि नाही कुठल्याही प्रकारच्या वाटणाचा उपयोग करणार आहोत। जशी मी माझ्या घरी आलू भेंडीची रेसिपी बनवते अगदी तीच रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि फक्त मोजून 10 मिनिटांमध्ये तयार होते। आमच्याकडे अशा प्रकारची आलू भेंडी सगळ्यांना इतकी आवडते की मी आठवड्यातून 2दा ही भाजी बनवते। भेंडी चिकट होऊ नये म्हणून आणि भेंडीचा हिरवेगारपणा टिकून राहण्यासाठी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप्स देखील देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। तर अशी ही टेस्टी, चटपटीत आणि मसालेदार आलू भेंडी कशी बनवायची ते बघूया। यासाठी आपल्याला घ्यायची आहे ताजी आणि कोवळी अशी अर्धा किलो भेंडी आणि ही भेंडी मी स्वच्छ धुवून आणि चाळणीवर निथळ ठेवलेली आहे। तुम्ही ते कापडाने पुसून देखील घेऊ शकता आणि आता ती कशी कट करायची ते मी तुम्हाला दाखवते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा। याप्रमाणे मागचं पुढचं आपल्याला देठ काढून घ्यायचंय आणि त्यानंतर जर मोठी असेल भेंडी तर त्याची आपल्याला याप्रमाणे मध्ये चीर देऊन त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आणि छोटी असेल तर फक्त मध्ये चीर देऊन घ्यायचंय। अशा प्रकारे भेंडीमधून चिरून घेतल्यामुळे भेंडी जर किडलेली असेल तर ते देखील लक्षात येते आणि भेंडी परतण्यासाठी वेळ देखील कमी लागतो। आणि साधारणपणे इथे आपल्याला 1.5 इंच लांबीचे तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी इथे सर्व भेंडी चिरून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 2 मोठ्या साईजचे कच्चेच बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतली। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे बटाटे चिरत आहे। ज्याप्रमाणे आपण फिंगर चिप्स तयार करण्यासाठी बटाटे चिरतो अगदी तसेच आपल्याला चिरून घ्यायचे, फक्त हे जास्त लांब न करता 1.5 इंचाचेच आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे। अशा प्रकारे मी दोन्ही बटाटे चिरून घेतलेले आहेत। आता गॅसवर मी एक कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला थोडं जास्त तेल घालायचे। इथे मी साधारणपणे अर्धा ते पाऊण कप एवढं तेल घातले आणि आता हाय फ्लेमवर हे बटाटे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। आपले आता हे बटाटे फ्राय करून झाले, आता मी ह्याला काढून घेते। आता हे तेल एक्स्ट्राचं जे आहे ते आपण काढून घेणार आहे आणि फक्त भाजीच्या फोडणीसाठी जेवढं लागेल तेवढंच आपल्या कढईमध्ये ठेवायचंय। आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे हाफ टीस्पून एवढी मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये घालायचे हाफ टीस्पून एवढे जिरे आणि जिरे घातल्यानंतर हाफ टीस्पून एवढी आपल्याला हळद पावडर घालायची आणि आता इथं गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आणि हाय फ्लेमवर आपल्याला ही भेंडी यामध्ये टाकायची फोडणीमध्ये आणि आता ही भेंडी आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी हाय फ्लेमवर परतून घ्यायची। यामुळे आपली भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि भेंडीचा कलर जो आहे तो मेंटेन राहण्यासाठी मदत होते। एक ते 1.5 मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ, मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवायचंय आणि झाकण ठेवून ही भेंडी आपल्याला 5 ते 6 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची। आणि इथे खूप इम्पॉर्टंट आहे, आता गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम करायची या स्टेजला आणि लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची, पण मध्ये मध्ये आपल्याला ही हलवायची देखील आहे। दर 1-2 मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढून याला हलवायचं आणि परत झाकण ठेवून अशा प्रकारे 2 ते 3 वाफा आपल्याला याला काढून घ्यायच्या। बघू शकता अजिबात आपली भेंडी चिकट होत नाही, एकदम मोकळी तयार होते आणि खायला इतकी टेस्टी लागते आणि तुम्ही भाजीचा कलर देखील बघू शकता एकदम ग्रीन कलर आलेला आहे। 2 वाफा आल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची 1 टेबलस्पून एवढी धने पावडर, 1 टेबलस्पून एवढा किचन किंग मसाला आणि आपल्याला भाजी किती तिखट हवी आहे त्यानुसार यामध्ये घालायचंय। हे तिखटपणासाठीचं लाल तिखट आहे। ही मिरची पावडर मी मागच्या वर्षी बनवलेली आहे, तर तुम्ही याचा कलर अजूनही बघू शकता किती लाल आहे, तर याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता आणि यावर्षी तुम्ही तशा प्रकारे मिरची पावडर नक्कीच तयार करू शकता। त्यानंतर आता यामध्ये मी घातली आहे फ्राय करून ठेवलेले बटाटे आणि यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता यावर झाकण ठेवून फक्त 1 ते 1.5 मिनिटासाठी याला एक वाफ येऊ द्यायची आपल्याला आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथं लो ठेवायची। तुम्ही बघू शकता आपली आलू भेंडी एकदम अशी सुटसुटीत झालेली, अजिबात चिकट झालेली नाहीये आणि भेंडीचा कलर देखील तुम्ही बघू शकता एकदम हिरवागार असा मेंटेन आहे। तर इथे फक्त आपल्याला गॅसची फ्लेमचं लक्षात ठेवायचं आहे। सुरुवातीला 1 ते 1.5 मिनिटासाठी हाय फ्लेमवर, त्यानंतर लो टू मीडियम फ्लेम आणि नंतर शेवटी मसाले घातल्यानंतर लो फ्लेम, असा हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। फक्त बाकी दुसरं काही सिक्रेट नाही आहे भेंडी चिकट न होण्याचं, हेच आहे फक्त गॅसची फ्लेम।
अशी ही चटपटीत मसालेदार आलू भेंडी तुम्ही वरण भाताबरोबर खाऊ शकता, पोळीबरोबर, पराठ्याबरोबर, भाकरीबरोबर, इव्हन पुरीबरोबर देखील तुम्ही ही खाऊ शकता. इतकी ही छान लागते. त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी देखील तुम्ही ही भाजी तयार करून देऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही आलू भेंडीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरच्यांनाही नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा सोप्या रेसिपीज यापुढे देखील तुम्हाला बघायला मिळतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.